नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्डप्रेस गुरु. आज आपण शिकणार आहे वर्डप्रेसमध्ये थीम कशी इन्स्टॉल करायची. तर वर्डप्रेसमध्ये थीम इन्स्टॉल करण्यासाठी 3 बेसिक वेज आहेत. एक, तुम्ही करू शकताय वर्डप्रेस डॅशबोर्डमधून डिरेक्ट थीममध्ये जाऊन ॲड न्यू थीम करून. दुसरे आहे अपलोड फीचर, म्हणजे थीम्समध्येच ॲड न्यू थीम केल्यानंतर अपलोड फाईलचा ऑप्शन येतो, तिथूनही आपण करू शकतो. किंवा जर तुमच्याकडे झिप फाईल असेल तर तुम्ही इझिली तुमच्या फाईल स्ट्रक्चरमधून पण करू शकतात. सो आपण बघूया कसं आपण करू शकतो इन्स्टॉलेशन वर्डप्रेसमध्ये. तर आपण आलो आहे आपल्या वर्डप्रेस ॲडमिन लॉग इनमध्ये. ह्या आत्ता करंट थीम्स आहेत 2025, 2024, 2023. जर आपल्याला नवीन थीम करायची आहे, आता आपण पहिला ऑप्शन पाहूया, ज्यामध्ये आहे ॲड थीमवरती क्लिक केलं लॉग इन केल्यानंतर त्यावेळी असे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसत आहेत. यातील कोणतीही जी तुम्हाला थीम सुटेबल वाटते तुमच्या वेबसाईटसाठी, ती तुम्ही फक्त इन्स्टॉल या बटनवरती क्लिक केलं. आता जर बघताय तुम्ही प्रोसेसिंगमध्ये आहे इन्स्टॉलिंग. ज्यावेळी ही प्रोसेस होणार आहे त्यानंतर आपल्याला ॲक्टिवेट बटन आलेलं आहे. जस्ट आपली इन्स्टॉलेशनची प्रोसेस झाली आहे. ज्यावेळी आपण ॲक्टिवेट करणार आहे थीम, त्यावेळी हीच थीम आपल्याला थीमच्या फोल्डरच्या अंडर इथं हॅलो एलिमेंटर थीम आलेली आहे आणि ती ॲक्टिवेटेड सुद्धा आहे. ओके. त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याकडे असा आहे, ॲड थीम केल्यानंतर अपलोड थीम. आता आपल्याला काय करावं लागेल, तर वर्डप्रेसच्या वर्डप्रेस.org वरून थीम डाउनलोड करून घ्यावी लागेल. वर्डप्रेस थीम डिरेक्टरीमध्ये जा तुम्ही. आता एखादी थीम असेल जी आता समजा आपल्याला ॲस्ट्रा थीम आहे, ॲस्ट्रा थीम डाउनलोड करून घ्यायची आहे. जस्ट आपण त्यांच्या पेजवरती आलेलो आहे आणि डाउनलोड बटनवरती क्लिक केलं की आपल्याला ॲस्ट्रा थीमची झिप मिळून जाईल. आता आपण बघतोय डन झालेले आहे आपले ॲस्ट्रा थीम. सो आपण इथं येऊ, अपलोड थीमवरतीच क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला फाईल चूज करायची आहे. चूज फाईलमध्ये ॲस्ट्राची जी थीम आपण डाउनलोड केली ती चूज करू, ओपन करू आणि इन्स्टॉल नाव बटनवरती क्लिक करूया. आता झिप फाईल काय करतं, वर्डप्रेस ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्ट करून घेतं. आत्ता अनपॅकिंग चालू आहे. त्यानंतर आता इन्स्टॉलिंग द थीम सक्सेसफुली इन्स्टॉल झालेले आहे. आता ते विचारते आपल्याला लाईव्ह प्रिव्ह्यू बघायचा आहे की ॲक्टिवेट करायचं आहे. आपण ॲक्टिवेट करून घेऊ. जर आता इथं बघितलं आपण थीम्समध्ये, तर आपल्याला इथं ॲस्ट्रा थीम पण दिसून येते, जी आत्ता आपण झिप फोल्डरद्वारे इन्स्टॉल केले. त्यानंतर ही हॅलो एलिमेंटर थीम आहे, जी ॲक्टिवेट केलेली आहे आपण फ्रॉम थीम्स डिरेक्टली. आणि आता तिसरा वे आपण बघतोय. तिसऱ्या वेसाठी पण असंच आहे, झिप फाईल आपण डाउनलोड करून घेऊ. हॅलो बीज थीम घेऊ, आपण डाउनलोड केलेली आहे, सेव्ह करून घेऊ. ठीक आहे, आता थीम डाउनलोड झालेली आहे. आपल्याला परत फोल्डर स्ट्रक्चरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पी सीमध्ये विंडोज, आता मी झॅम्प इन्स्टॉल केलेला आहे माझ्या सी फोल्डरमध्ये. सो मी इथं आलो आहे, htdocs. त्यानंतर आपला फोल्डरचं नाव आहे त्यामध्ये, त्यानंतर फोल्डरमध्ये आलो. फोल्डरमध्ये आपल्याला हे वेगवेगळ्या फाईल्स दिसत आहेत. त्यामध्ये WP कंटेंट फोल्डर, त्यानंतर थीम्स फोल्डर, आणि इथे येऊन आपल्याला ती जी डाउनलोड केलेली थीम आहे ती आपल्याला कॉपी करायची आहे आणि ह्याच फाईल पाथमध्ये एक्स्ट्रासाठी टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही थीम एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे. इथं एकदा तुम्ही थीम एक्स्ट्रॅक्ट केलात, परत ही
थीम पूर्ण मिळालेले आहे आपल्याला. हे कट करून घ्या. आपल्याला डिरेक्ट थीम लागते, सो आपल्याला ह्या नावाचाच फोल्डर लागेल. हॅलोबीज 1.2.0 वर्किंग होणार नाही, सो आपण तो इझिली डिलीट करून टाकू, कारण तो आता नो नीड आहे आपल्यासाठी. आता आपण इथं एक्स्ट्रा केलेले आहे थीम. परत आपण वर्डप्रेस डॅशबोर्डवरती येऊ आणि थीम्स फोल्डर, आपण थीम्सचा जो मेनू आहे तो रिफ्रेश करू. आपल्याला हॅलोबीज थीम दिसत आहे. या कंडिशनमध्ये फक्त आपल्याला तिथेच ॲक्टिवेटसाठी विचारणार नाही आहे. आपल्याला फक्त इथं बॅक यायचं आहे आणि इथून ॲक्टिवेट करायचे आहे थीम. सो तुम्ही इझिली आपली थीम ॲक्टिवेट करू शकताय. कोणतीही थीम घेऊ शकताय, कोणतीही थीम ॲक्टिवेट करून ठेवू शकताय. त्यानंतर तुम्ही त्या थीमचा लेआउटसुद्धा पाहू शकताय फ्रंट एंडवरती जाऊन की कसा दिसतोय. जर आपल्याला हा लेआउट असा नको असेल तर आपण इझिली तो वेगळी थीम घेऊन चेंज करून घेऊ शकतोय. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, सो आपल्या चॅनेलला थोडं ग्रो करायचं आहे. सो व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये द्या. जेणेकरून जर तुम्हाला वाटत असेल की मी दुसऱ्या लँग्वेजचा यूज करावा जेणेकरून जास्ती त्या इफेक्टिव्हली असतील, म्हणजे इंग्लिश असेल, हिंदी असेल किंवा मराठी असेल, ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.